हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी प्रियांका तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. सो आजचा हा माझा गुरुवार कसा असणार आहे, मी कशी पूजा करणार आहे किंवा आजचा माझा गुरुवारचा रुटीन काय असणार आहे, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये आज नक्कीच बघायला मिळेल. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, माझी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे ट्यून, व्हिडिओ बघत राहा. आता इथे आपला भाजीचा मसाला तयार झालेला आहे. जे वाटण आपण म्हणतो गोडा मसाल्याचं वाटण, ते मी आता हे बघा, ते मी आता इथे छान तयार करून घेतलेलं आहे. आता थोडं हे गरम आहे, तर आपण गरम ह्याच्यात वाटत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सो आता आपण ह्याला थोडं थंड करायला ठेवूया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया. मी बघत झाला इथं जेवणाला लागले होते. आता ऑलमोस्ट माझं डाळ बनून झालेली आहे, भात बनून झालेला आहे. आता मी भाजीची तयारी करते. भाजीसाठी माझ्या आजीकडचं आहे, म्हणजे माझ्या आजीचं आहे. माझ्या आईची आई, तिने माझ्या आईला दिलं होतं आणि माझ्या आईने मला दिलंय. मला खूप आवडतं, कारण माझ्या आजीने ती हरिद्वारला गेली होती. तेव्हा तिने तिकडला जल अर्पण करण्याचा, आपण सूर्यदेवाला अर्क देताना आपण ह्याने छान असं अर्क देऊ शकतो. हे तिने आणलं, मला खूप आवडलं होतं. घासून छान मस्त करूया असं. त्याला पण आहे ते सगळं मी आणले होते दिवाळीच्या वेळेला, पण ते आता खराब झाले. आता ते लाईट लागत नाही, ते खूप डिम झाले ते. खूपच डिम झालंय. हा थोडा पेटतोय थोडा. आता हे जुने झाले, खूप डिम झाले. म्हणजे आता काय करू असा विचार करते. तर हे याच्या आतमधलं हे काढलं किंवा याच्यामध्ये एक सेल टाकू शकतो आपण. त्याच्यामध्ये सगळं गंगाजल आणि हे गोमूत्र आहे, सगळं ठेवले.
चंदनची पावडर आहे, चंदन गोळी आहे, म्हणजे चंदनाची गोळी आहे. मी सासरी गेली होती कर्नाटकमध्ये, तिथे कृष्ण मठ म्हणून खूप फेमस मठ आहे, खूप मोठा मठ आहे उडुपीमध्ये. तिकडनं आम्ही हे आणलं होतं. हे एक मला खूप छान मिळालं, मस्त आहे बघा. एक नवीन एक दुकानात मला मिळालंय. आमच्या इथे खाली छोटस दुकान आहे पूजा भंडाराचं, पूजेचं सगळं सामान मिळतं तिथे. तर त्या काकींकडे मी असंच एरवी जाते, म्हणजे त्या काकींकडे मी अगरबत्ती घेण्यासाठी गेले होते. तर तेव्हा मी पाहिलं की तिथे हे इतकं सुंदर आहे बघा. ते नॉनस्टिकचं असतं ना तसं आहे, किती छान खोलगट आहे, मस्त आहे. आपण ह्याच्यामध्ये तो जो कप धूप येतो ना आपला, तो ह्याच्यात ठेवून आपण असं छान देवाला दाखवू शकतो. छान आहे ना. हे एक मी नवीन आणलंय खास स्वामींसाठी. आता बघूया. ही छान अशी टोपी आहे. स्वामींचं वस्त्र ते अशा पद्धतीने आपण घालू शकतो. सुंदर छोटेसे डबे दिसले होते रिकामी, तर असे छान असे 5 खणे बघा, 1 2 3 4 आणि 5. तर मी म्हटलं ठीक आहे ना, म्हणजे रोजची जी आपण रांगोळी घालतो दरवाजापुढे उंबरठ्यासमोर, तर त्याच्यासाठी मला हे खूप छान वाटलं. मी म्हटलं हे घ्यायला हवं. किती सुंदर कलर भरले गेले. आज गुरुवार होता, आपल्या स्वामींचा वार होता. सो माझी आजची पूजा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा माझा दिवस असा खूप थकली आहे, मला खूप झोप येते. सो चला तर मग आजचा दिवस संपवूया.